पोझिशन मध्ये आलेलो आहोत आणि योगी पाटील कसं आहे ना की जसे 4 घड्याळामध्ये होतात ना आपोआप चहाची आठवण प्रत्येकाला होते. म्हणजे तुम्ही ऑन द स्पॉट बोलले तरी चालेल, आमचे आयोजक मंडळ त्यासाठी तत्पर आहे. सलामीची जोडी टीम योगेश 11 आमने बस संघाची आपण पाहत आहोत. प्रशांत चोरगे आणि देवेन कुठलाही बदलाव नाही. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या षटक पाहू शकले या ठिकाणी गोलंदाज हाताळण्यासाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी विश्वास ज्यांनी पहिल्या मॉर्निंग सामन्यामध्ये आजच्या दिवसातील पहिल्याच सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. कारण आज आपण जर पाहिलं तर मयूर तरे पूर्णपणे फिट नाही आहेत, अनफिट आहेत आणि त्यामुळे आज विश्वासनं मात्र आज त्याची जागा घेतली. आणि आज आपल्याला महेश पाटील प्रथमतःच या संघामध्ये पाहायला मिळतोय, कारण यावर्षी कर्तव्य आहे त्यामुळे थोडासा सावलीचा सहारा घेतो. आणि या ठिकाणी मात्र सहारा घेण्याचा प्रयत्न केला होता, अगदी ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न प्रशांत बजागाने केला, परंतु त्याला शांत केला. गोलंदाज विश्वास तरेनं पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त केली. पहिला धक्का लागला टीम आमने बस संघाला. विश्वासवरती विश्वास दाखवला आणि पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली. ज्या प्रशांत आज पूर्ण दिवस गाजवला तो प्रशांत आज शून्यावरती बाद होतोय. महत्वाच्या सामन्यामध्ये विकेट मिळाली विश्वासला पहिल्याच बॉलवर. प्रशांत चोरगे यावेळेला बाद. जरूर इथे पारितोषिक आहे. योगेश 11 आमने बस संघाच्या कुठल्याही खेळाडूने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली किंवा चौकार हॅट्रिक कंप्लीट केली तर युवा उद्योजक विशू केणे याच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला मात्र दिलं जाणार आहे. परंतु या ठिकाणी आज प्रशांतनं महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र निराशजनक कामगिरी केली आणि पहिल्या चेंडूवरती पहा इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा तिथे मात्र प्रयत्न केला, परंतु सरळ चेंडू जाऊन स्टँडवरती धडकला आणि विश्वासला मात्र पहिली सफलता मात्र प्राप्त करता आली. इथे सुद्धा मात्र लेंथ बॉल होता. चेंडू पडल्यानंतर अचानक टेकऑफ घेतला आणि उचली घेत असताना चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू. चांगली सुरुवात. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच जो जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये नक्षत्र सोदरवाडा संघाच्या विरोधात खेळेल. कालचा दिवस पीसी संघाच्या नावावरती राहिला. आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश सर लॉफ केला. मिडॉन आहे महेश पाटीलच्या रूपाने, परंतु तिथे थोडीशी मिस्टेक, परंतु साहिलचं कमालीचं क्षेत्रक्षण अगदी वाडीश लॉंग ऑफला ते उभे होते आणि जवळपास लॉंगांकडे मध्ये त्यांनी वाटचाल केली आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला फेल केलं. तात्पुरती फलंदाजीने धावा कंप्लीट केल्या 2. साहिलने आज चांगली फिल्डिंग केली. आपण एक सकाळी एक अतिशय अप्रतिम झेल साहिलच्या माध्यमातून बघितला होता आणि आउटफील्डमध्ये ज्यावेळेला तुम्ही तुमच्यावर विश्वास दाखवला जातो त्यावेळेला अशीच फिल्डिंग करणं गरजेचे असते. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि धावांना सुरुवात आमने ब संघ करतोय. यावेळेला फटका हवेमध्ये, फिल्डर डीपमध्ये भरपूर दूर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतो आणि दुसरा धावेचा प्रयत्न इथेही राहिला आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 5-5 षटकांचा सामना म्हटलं तर वेळ असते बॅटरकडे थोडाफार वेळ घेण्याची, सेट होण्याची, परंतु इथून प्रशांत थोडासा स्वतःवर नाराज असेल. आज त्याला चांगला स्टार्ट मिळाला, पूर्ण दिवसभर तो चांगला खेळला, परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो शून्यावर बाद झाला. परंतु एकदा या सामन्यामध्ये तो थांबू सुद्धा शकला असता जर तुम्ही दुसऱ्या खेळाडूला संधी दिली असती तर मात्र काहीतरी वेगळं घडलं असतं. परंतु या ठिकाणी खराब लेंथ होती, फुल टॉस होती, त्याच्यावरती फरसला फलंदाज आणि त्याला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगला फटका या ठिकाणी अविनाशच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. स्पर्धेचा दुसरा दिवस देखील यशस्वीरित्या आता संपन्नतेच्या मार्गावरती आहे. सक्सेसफुल डे टू तुम्ही पाहतायत. जरूर आणि मात्र या ठिकाणी खराब लेंथ होती. या सुरुवातीला मात्र विश्वासनं चांगल्या लेंथवरती चेंडू टाकले, परंतु तदनंतर धावांचा वेग थोडासा वाढण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा फुल टॉस लेंथ, परंतु आता मात्र या ठिकाणी
फिल्डर मात्र सज्जत वाडिश लॉंगॉनला सायकीच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल धाव कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगलं षटक, पहिल्याच बॉलवर विकेट आली परंतु तदनंतर एक चौकारी पाहायला मिळाला. म्हणजे फलंदाजांनी बॅक करण्याचा प्रयत्नही केला. ओव्हरऑल दोन्ही संघांच्या बाजूने आपण विचार केला तर चांगली ओव्हर पाहायला मिळाली. 9 धावा धावफलकावरती असताना एक महत्त्वपूर्ण गडी यावेळेला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला विश्वास. सेकंड ओव्हर गोलंदाजीमध्ये आता इथे बदल करण्यात येईल. आता 5 ओव्हरची मॅच आहे. इथून सर्वच प्लॅनिंग बदलताना आपण बघणार आहोत नक्की, कारण इथून 2 ओव्हर्स एक गोलंदाज हाताळू शकतो. मला वाटलं होतं की 5 ओव्हरची मॅच आहे, दोघांपैकी एक खेळाडू थांबणार देवेंद्र आणि प्रशांतपैकी, परंतु दोघे सलामीला आले आणि आपण पाहतोय की प्रशांत पहिल्याच बॉलवर आऊट झाला. परंतु तदनंतरच्या येणाऱ्या बॅटरनं विदाऊट प्रेशर बॅटिंग केलेली आहे, निडरपणे तो खेळताना दिसला. जरूर प्रशांतला आपण जर विचार केला तर नक्की प्रशांतच्या जागेवरती तुम्ही राकेशला सुद्धा जर प्रमोशन दिलं असतं या ठिकाणी या सामन्यामध्ये तर एक्झॅक्टली अजून काही चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक संगणकाची वेगवेगळी आपल्याला रणनीती पाहायला मिळत असते आणि कुठेतरी 2 जे पॉवर प्ले षटकं आहेत त्याच्यामध्ये आय थिंक आक्रमकता प्रशांतची दाखवण्याचा प्रयत्न असावा, परंतु त्याच्याकडून एक चूक घडली आणि मात्र ती चूक खूप मोठी घडेल की नाही येणारा खेळ जरूर मात्र आपल्या संघाला सांगून जाईल. आणि तसे क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. प्रत्येक वेळेला एकच खेळाडू तुम्हाला मॅचेस जिंकून देणार नाही. 11च्या 11 खेळाडूंना तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, योगदान द्यावं लागेल, तेव्हा तुम्ही क्रिकेटचे सामने जिंकाल. आणि आज प्रत्येकी संघ घरातून निघताना एकच स्वप्न उराशी बाळगून आला की आज बापगावच्या मैदानावरून मुठवलची ट्रॉफी घेऊन जायचं. जरूर आणि पावसाळ्याला कुठल्या संघाचा जो स्वप्न मात्र या ठिकाणी साकार होणार आहे, कारण 30 संघांपैकी मात्र एक संघ मात्र ही स्पर्धा जिंकणार आहे, चॅम्पियन पद तो पटकावणार आहे. ओंकार वजियाला आता मात्र दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहत आहोत. इनपुटच्या डोक्यावर फटका केल्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला सजवला परंतु डीपमध्ये फिल्डर सज्ज आहेत. धोरीचा प्रयत्न होतोय, 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. देवेंद्रने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. सर्व चेंडू आपण जर पाहिले तर अविनाशने तिथे मात्र फेस केले. त्याच्या बॅटमधून 3 डबल धाबा पाहिल्या, एक सिंगल पाहिली, एक चौकार पाहिला आणि एक डॉट. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती त्याच्या बॅटमधून धाबा येत आहेत. हो, हेच महत्त्वाचं आहे. प्रत्येकी बॉल मिडल करणं गरजेचं असतं आणि सध्या तेच दृश्य आपल्याला बघायला मिळालं. पुन्हा एकदा ओमकार बॅटची कडा आहे, बॉल हवेमध्ये फ्लाय स्लीपला. शॉर्ट थर्डचा फिल्डर बॉलवरती आला होता, एक धाव इथे मिळाली आहे आणि एकच धाव इथे मिळेल. आता 3 खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर पाहता. एक डीपमध्ये कव्हर पॉईंटला सेट करण्यात आला, एक लॉंग ऑन आणि मिड विकेट थोडासा ऑर्थोडॉक्स सेट करण्यात आला स्वर्गीय किसंत रणधवी स्टँड जवळ. आणि आपण पाहतोय की धावफलकावरती एका धावेने पुढे जाताना 12वर. पॉवर प्ले फार महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला तुम्ही 5 ओव्हरचा सामना खेळता 2 षटकं पॉवर प्लेची ती कॅपिटलाइज करणं ही फार गरजेची असतात. हो, आपण दुसऱ्यांदा पाहतोय की 5-5 षटकांचे सामने आता मात्र केलेले जात आहेत. पहिला आपण जर पाहिले तर लक्ष्य बैल ट्रॉफी देवरुंगच्या स्पर्धेमध्ये आपण चांगली कामगिरी आपल्याला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. प्रत्येक सामना 5 ओव्हरचा खेळवला गेला आणि आज सुद्धा पाहतो की आपल्याकडे वेळ आहे तर आयोजकांनी जरूर इथे मात्र एक चांगला निर्णय इथे मात्र घेतला आणि संघांना मात्र 5 ओव्हरचे सामने खेळण्याची संधी निर्माण करून दिली. दुसरा पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. पुन्हा इनफिल्डला बेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. जोपर्यंत चिडला होतो फेकताय तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आल्या होत्या परंतु त्या ठिकाणी थोडेसे सतीश शरद सुद्धा सास पडले आणि त्या मात्र जरूर तिथे मात्र काहीतरी चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. डेफिनेटली थ्रो खूप चांगला होता. एकाच ॲक्शनमध्ये बॉल उचलून फेक केले होते आणि त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करता वेळी एक वेळ अडखळले होते बॅटर, परंतु अखेर 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि स्कोर या 2 धावांनी पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती तुम्ही पाहतायत 14 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. 14 रन्स. धावांचा वेग वाढवावा लागेल. जरूर 50 पर्यंत तुम्हाला जावं लागेल आणि संघटनेकडे सुद्धा सांगितलं की आम्ही 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, परंतु इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकचा चेंडू आहे, समीर चुकीचा फटका तिथे खेळला गेला फलंदाजाने, कारण तुम्ही चेंडूच्या मिरिटवरती जर फटके सजवले, हा फटका तुम्ही जर ड्राईव्ह जर समुद्र केला असता तर मिडल खूप छान झालं असतं, परंतु या ठिकाणी ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न आणि चेंडूची मात्र इथे सांगता झाली डॉटनं. धावसंख्या स्थिर आहे 14वर. चांगला चेंडू पाहायला मिळाला ओमकारचा. पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला तुम्हाला चांगली स्टार्ट मिळते त्यावेळेला येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव कमी होत असतो. यावेळेला लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला स्विंग केलेला आहे. खडेकडे आपण पाहतोय फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता आणि एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहतायत 15.
पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 9 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरचा विचार जर केला तर पुन्हा मात्र ओमकार वजेनं एकदा विश्वासच्या पावलांवरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली. फलंदाज जरूर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तशी फिल्डिंगची रचना सुद्धा आपण पाहतोय. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये पाहू शकाल डेपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. हे 3 रायडर्स आपल्याला या ठिकाणी बाउंड्रीवरती पाहायला मिळत आहेत. आणि मात्र हा फटका अगदी मिडॉनच्या बाजूने पुन्हा महेश पाटीलकडून मिस्टेक झाली आणि तदनंतर बॅकअपसाठी सागर वनगा आला आणि त्याच्याकडून सुद्धा मात्र थोडीशी चूक घडली. 2 धावा जरूर तिथे मात्र कंप्लीट झाल्या गेल्या. ज्यावेळी आपण सरावाच्या अगदी थोडासा दूर राहतो त्यावेळी आपल्याकडून अशा चुका होत असतात. आणि पाहिलं तर महेश पाटील प्रथमताच या सीझनमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्याचमुळे मात्र त्याच्याकडून या अशा मात्र चुका आपल्याला घडताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा त्या फलकावरती लागल्या गेल्या टीम योगेश 11 आमने बस संघाच्या. धावा पॉवर प्ले मध्ये तेवढा पॉवरफुल खेळ फलंदाजांना करता आलेला नाहीये. आता इथून फलंदाजांना धावांचा वेग वाढवावा लागेल, गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण हे पॉवर प्ले आहे ना योगी, आपण नक्की म्हणूया की सोनाले पाडा संघाने आपल्या नावी केलेला आहे. फक्त 17 रन्स त्याने खर्च केल्या या 2 षटकांमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि ॲक्युरसी बॉलिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळाली. 3rd ओव्हर गोलंदाजीमध्ये फर्स्ट चेंज आशिष बॉलिंग मार्कवर येतोय. षटक क्रमांक 3 घेऊन मार्गस सामना करेल बॅटर देवेन. देवेन सुद्धा 3 बॉलचा सामना करत असताना 3 धावांवरती फलंदाजी करतोय. राईट आर्म ऑफ द विकेट. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल नॉन पॉवर प्ले मध्ये. यावेळेला यॉर्कर लेंथ होता, स्ट्रोकला चेक करावा लागलं शेवटच्या क्षणाला. गुड बॉलिंग, एकच धाव. प्रत्येकी बॉलर आउट ऑफ सम फुल लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आशिषच्या विरुद्ध देवेनला. सध्या तरी सावध पवित्रा स्वीकारला देवेनना. समीर, आपण आशिषची जर बॉलिंग ॲक्शन जर पाहिली तर किती स्लो गतीने तो मात्र पहा ट्रॅव्हलिंग करतोय आणि ज्यावेळी अगदी एस्टँडच्या क्लोज जातो त्यावेळी मात्र गती प्राप्त करतोय. इथे मात्र पहा ऑन साईडला जरूर फुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मात्र फरफडीत जुलं नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्रक्षक अर्थिंग धीरज मात्र चेंडूवरती वेगाने पोहोचला आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. थँक्यू डीजे. या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. अविनाश 15 धावांचं योगदान दिलं अविनाशनं. खूप चांगला खेळत होता, एक बाजू त्यानं धरून ठेवली होती, परंतु आता तो बाद झाला. नवीन बॅटर भावेश मैदानामध्ये एंटर होतोय. धावा धावफलकावरती 19 आहेत. आशिष पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं सज्ज होत असताना हो यावेळेला स्विंग केलेला आहे. हवेमधून बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटका. आणि जरूर अरविंदजी भंडारे यांची अगदी मुख्य प्रवेशद्वारासमोर जे कटआउट्स पाहत आहोत तिकडेच मात्र चेंडू जाऊन अगदी लँडिंग झाला. त्याला सलामी देण्यासाठी षटकार आला. थोडंसं चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न गोलंदाज आशिषने तिथे मात्र केला. थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. जरूर त्याने कोशिश केली ती काहीतरी मी नाविन्य करण्याचा तिथे प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या अंगलकी आला आणि त्याच्यावरती भावेशनं आय थिंक पहिलाच चेंडूचा सामना करत असताना ठोकला षटकार.
25 रन्स 25 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय या सिक्सरच्या मदतीने चांगला आता आकार देण्याचा प्रयत्न यावेळेला बाउन्स प्राप्त केलेला आहे गोलंदाजानं स्लो बाउन्सर होता बॅट अगोदर फिरली आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय आमच्या चेंडूचे पुरस्कर्ते सन्माननीय हरिभक्त परायण रामपूरच्या काकडे जरूर खेळाडू कक्षामधून मात्र या सामन्याचा आनंद घेतात त्यांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य मंचावरती तुमचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय गोलंदाज पुन्हा एकदा आशिष पुन्हा फटका हवेत केलाय फटक्याला उंची जास्त मिळाली शतरक्षक चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतोय वॉटर कॅच या स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सरक झेल आपण पाहत आहोत आणि मित्रांनो या स्पर्धेमध्ये सुपर कॅच साठी पारितोषिक आहे कुमार वैभव रोहिदास घोडे यांच्या माध्यमातून ते आपण ट्रॉफी देणार आहोत डेफिनेटली ग्रेट कॅच आणि त्या प्राइज साठी आता नॉमिनी असेल ही झेल नक्की आता हे नाव देखील नोंदवावं लागेल स्वतः संगणक धीरेज मात्र पाहत त्या चेंडूखाली मात्र किती वेगाने पोहोचले आणि जबरदस्त शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूवरती त्यांनी नजर पूर्णपणे ठेवली गेली आणि विशू केणे यांच्या माध्यमातून आता मात्र प्राइज वाढवली गेली कारण पहिल्या प्रयत्नामध्ये कुठेतरी फलंदाज थोडेसे अपयशी ठरले आणि आता मात्र सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली किंवा चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे न्यूमॅन राकेश ही जी विकेट मिळाली ना धीरजचं मी म्हणेल धीरजच्या नावीच ही विकेट जायला हवी ज्या पद्धतीने त्यानं झेल पकडला राकेश समोर यावेळेला विकेटच्या बाहेर बॉल पीच झालेला आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय मिळेल अतिरिक्त धाव त्या ठिकाणी आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 26 धावा तुम्हाला बघायला मिळतात 26 रन्स ऑन द बोर्ड आणि यानंतरचा बॉल आता फ्री हिट असेल राकेश ऑन स्ट्राईक एखादा मोठा फटका जरूर इथे जर आला तर मात्र मोमेंट जरूर शिफ्ट होऊ शकतो आमने संघाच्या बाजूनं प्रयत्न करतोय फटका चांगला सजवलाय टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू करतोय हा वाईस सपर लॉंग ऑनच्या बाहेर येतोय षटकार लॉंग सॅट्स रडार मध्ये होता आणि फेकून दिल्या लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावांकरिता षटकार पाहायला मिळाला आणि या 6ने धावफलक पुढे जाताना तुम्ही पाहतायत 32 वर 32 रन्स चांगल्या रन्स या ओव्हरमध्ये आशिषच्या विरोधात कमाल केली फलंदाजांनी 2 सिक्सर त्याच्या विरोधात आले आणि एकंदरीत धावा 15 पूर्ण करण्यात आल्या आशिषच्या ओव्हरमध्ये 3 षटकांचा खेळ अजूनही पूर्ण झालेला नाही आय थिंक चला चेंडू द्या आपण आणि याच षटकाची मात्र कुठेतरी आवश्यकता होती टीम योगेश इलेव्हन आमनेबाद संघाला कारण 2 षटकामध्ये थोड्याशा संतगतीने धावा येत होत्या पॉवर प्लेची 2 षटके जर आपण पाहिले तर पूर्णपणे सोनालापाडा संघाच्या बाजूने गेली होती परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा मात्र गोलंदाज आशिषने खर्च केल्या आणि आता मात्र ओमकार वजीला आपण दुसऱ्या स्पेलमध्ये पाहतोय पहिल्या स्पेलमध्ये त्याची इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि या दुसऱ्या स्पेलमध्ये पाहूया की त्याच्या विरोधात अटॅकिंग खेळ पाहायला मिळेल की इथे मात्र कुठेतरी पुन्हा या स्पेलमध्ये चांगला खेळ ओमकार वजीकडून पाहायला मिळेल धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा चांगल्या स्थितीमध्ये आहे आता मात्र समीर आपण म्हणू शकतो टीम योगेश इलेव्हन आमनेबाद संघाला पहिली वन फिल्डिंग करणाऱ्या संघाला वेळे संदर्भात दिली जात आहे कारण यानंतर आपल्याला अजून एक सामना मित्रांनो खेळवायचा आहे जो संघ जिंकणार आहे तो संघ नक्षत्र सूत्रपाडा संघाच्या विरोधात खेळेल डेफिनेटली फर्स्ट वॉर्निंग आता या ठिकाणी आलेल्या याची नोंद असू द्या यानंतर आणखी एक सामना आपल्याला खेळवायचा याची नोंद असू द्या चांगल्या धावा आता स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळाल्यात 32 धावा ओमकारचा हा बॉल बाउन्स मिळाला पंच केलेला विथ द बाउन्स व्हाट शॉट स्वीट वॉइस स्वीट टायमिंग बॉल सीमा पार चौका दरम्यान या ठिकाणी आमचे प्रमुख मान्यवर आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये सुपर कॅचसाठी जे आपल्याला ट्रॉफीत लाभलेले आहे आणि एक सस्पेन्स आहे त्याच्यासाठी सुद्धा शूज त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत त्याचे पुरस्कर्ते सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक रोहिदासजी घोडे यांचा इथे शुभागमन झालेला आहे त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे वेलकम सुस्वागतम सन्माननीय रोहिदासजी घोडे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि स्वयंसेवकांना एक विनंती करतोय पहा आपण
या ठिकाणी बसण्यापेक्षा तुम्ही जर सीमेरेषेत ताबा जर घेतला तर चेंडूची मात्र या ठिकाणी जास्त मात्र हरवणार नाहीत. आणि पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय रोहिदाजी गोड्यांचं शुभागमन झालेलं आहे. देवरुंगपाड्याचे समाजसेवक आणि क्रिकेटचे खूप चाहते आहेत आणि या ठिकाणी जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून सुपर कॅचसाठी पारितोषिक डेफिनेटली ते देत असतात. कारण असं वाटतं की त्यांनी सुद्धा कारकिर्दीमध्ये चांगले झेल पकडले असावे आणि ते झेलचे फॅन असावेत. या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो नो लुक शॉट, व्हॉट अ शॉट, परंतु डीप स्क्वेअर लेगकडे झेल पकडला गेला. रोहिदाजी गोडे साहेब जरूर त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. सुंदर ट्रॉफी सुपर कॅचसाठी त्याचप्रमाणे ब्रँडेड शूज सुद्धा या ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडून लाभलेले आहेत. परंतु ते कोणाला द्यायचे आहेत ते आम्ही अंतिम दिवसामध्ये या ठिकाणी ओपन करणार आहोत. हा फटका पहा, असं वाटतं की वारंवार पाहत राहावं. नो लुक शॉट परफेक्टली मनगडी फटक्याचा वापर आणि आय थिंक डीपमध्ये जबरदस्त झेल तिथे मात्र आपण पाहिलं. चौथा धक्का लागला गेला टीम आमने संघाला. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आला या ठिकाणी गीतेश. ओंकार पुन्हा एकदा टर्न होतोय ओव्हर द विकेट. ओंकारला कंटिन्यू ठेवण्यात आलेला, त्यानं दुसरं षटक हाताळलं होतं. पॉवर प्ले मधील ते दुसरं षटक होतं. बॅटची आतली कडा डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट आल्यानंतर ओंकारच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 36. पहिल्या बॉलवर चौकार आला परंतु त्यानंतर चांगला पलटवार बघायला मिळाला. चला स्वयंसेवकांना विनंती करतो आपण सीमेरेषेत ताबा घ्या मित्रांनो. ओंकार पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. आकुटप्पाचा चेंडू हा पावली होती त्याच्यावरती बरसला फलंदाज आणि पाठवला चेंडूला मिड विकेटच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. असं एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. असं एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. आहे दरार नावाचा अरविंद भंडारी दादाचा. आहे दरार नावाचा अरविंद भंडारी दादाचा. हाफ ट्रॅकर होती पाहू शकाल. पुन्हा रिप्ले मध्ये क्लोज बॅटर अगदी एस्टॅनच्या होता आणि मात्र काय जबरदस्त अंदाज, पुलचा अंदाज पाहिला आणि सक्सेसफुल होताना पाहिला आपण. 6 धाबासाठी हा शॉट त्यांनी मात्र केला गेला आणि षटकार सह्यानं 40 अप 42 धाबा धाफलक्यावर. चांगली टोटल. आता इथून लढाऊ वृत्ती नक्की मिळेल ती आमने संघाला. स्लॉग स्वीप पुन्हा बॉल हवेत. फिल्डर जज करतोय स्क्वेअर लेगला. झेल सुटणार नाही आणि फलंदाज बाद. आज कॅचिंग जबरदस्त पाहायला मिळाली आणि मला वाटतं धीरज आहे त्या ठिकाणी. सुपर कॅच त्यानं या अगोदर देखील पकडली होती ज्या वेळेला तो सर्कल मध्ये होता आणि डीप मध्ये आता स्क्वेअर लेगला. गीतेश बाद. हे आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्फूर्तीचं शतक. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्फूर्तीचं. न्यूमॅन फलंदाज साहिल आलाय आणि साहिलने जरी सुद्धा इथे सिक्सर हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर विशू केणे यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. पहा इथे मात्र शेअर मार्केटचा मात्र पूर्णपणे वाढत असताना सेन्सेक्स मात्र या ठिकाणी वाढलेला आहे. वातावरण थोडंसं आता गरमागरमीचा पाला म्हणतोय. चेंडू गॅपमध्ये चालला वेगानं मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू फरार. मिळतील एकूण 4 धावा. चला पहिला चौकार तर आलेला आहे. साहिलच्या बॅटमधून चौकार बघायला मिळाला आणि धावसंख्या 4च्या मदतीने पुढे जात असताना 46. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकार वजेचा आपण खेळ पाहिले तर फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि चर्चा जरूर सुरू होती की जेव्हा जेव्हा ओमकार वजे दुसऱ्या स्पेलेमध्ये येतोय तेव्हा मात्र त्याच्यावरती आपल्याला दडपण पाहायला मिळत असतो आणि त्या दडपणाच्या माध्यमातून इथे मात्र त्याने एकूण 14 धावा खर्च केल्या. म्हणजे 2 षटकांच्या स्पेलमध्ये 22 धावा खर्च केल्या. गडी बाद केले 2 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळाल्या. अजूनही एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला योगेश शिलेवण आमने बस संघ पाहायला मिळतोय.
डेफिनेटली 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 म्हणजे जवळजवळ 12 धावा प्रत्येकी ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न राहिलेला आहे आणि सध्या आपण ही चांगली धावगती मानूया. प्रोजेक्टेड स्कोर याच धावगतीने बनवला तर 60च्या दिशेने वाटचाल दिसते 5 ओव्हर्समध्ये आणि ती चांगली टोटल असेल. इव्हनिंग सेशन सायंकाळचं सत्र सुरू आहे. अंतिम ओव्हर. पहिलाच बॉल अशोक तरी बॉलिंग करण्यासाठी आला. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि फॉलो करण्यात आलं. बॅटरला स्वीप करायचं होतं. शफल होऊन या ठिकाणी आपण पाहतो आणि डॉट बॉलनं सुरुवात अंतिम षटकाला. गुड स्टार्ट खरोखरच चांगली म्हणावी लागेल कारण चांगल्या लेंथवरती चेंडू हाताळले होते. परफेक्टली फलंदाजाच्या अगदी शिरेला चेंडू मात्र जाऊन त्या ठिकाणी स्पर्श झाला आणि राकेश सुद्धा मात्र डाबाला षटकाराने केली होती. डेफिनेटली पहिलाच बॉलवर त्यानं षटकार खेचला होता. यावेळेला बॅकफुटला गेला. वजन मागच्या पायावर ट्रान्सफर केला आणि बॉल सरळ वाईडिश लॉंग ऑनला पाठवलं. एका टप्प्याने सीमा पार. चौकार. आता सबको लगती है प्यारी. या समीर आपण एक्झॅक्टली या ठिकाणी म्हणू शकतो की येणाऱ्या काळामध्ये राकेश सुद्धा मात्र लाखो दिलो की धडकन बनेल क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्याप्रमाणे तो खेळ सादर करतोय मग त्याला तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जर सोपवला तर त्या डिपार्टमेंटमध्ये मात्र तो 100% कमिटमेंट देत असतो. आणि काय फटका खेळलाय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान करत असताना. युवा खेळाडू आहे परंतु एक प्रतिभाशाली खेळाडू आहे. प्रतिभावान हा खेळाडू या ठिकाणी सर्वांनाच इम्प्रेस करत असताना अशोकच्या विरुद्ध हा दमदार चौकार. हो यावेळेला ओव्हर पिच बॉल उडवल्या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार. राकेश ऑन फायर. परफेक्टली ओव्हर पिच चेंडू होता आणि त्याच्यावरती काय जबरदस्त कनेक्शन. वाईडिश मिड विकेटला सुद्धा मात्र पहिले तर शत्रशक होते सोनूच्या रूपानं परंतु त्यांच्या अगदी अवाकाच्या बाहेर होता चेंडू आणि सरळ लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि पाहता धाव फलक्यावरती 56 धावा. अब तक 56. आणि काय जबरदस्त खेळ सादर करतो राकेश पाटील. इज ऑन फायर. ग्रेट बॅटिंग ग्रेट नॉक. लास्ट ओव्हर मध्ये खूप चांगला खेळलाय राकेश. तरेचा बॉल मिस टायमिंग आहे. लीडिंग एज स्वतः डाऊन दी बॉल अशोक तरे आणि इथे चुकी होणार नाही. फलंदाज बाद. कॉट अँड बोल्ड. राकेशच्या खेळीचा अंत. कॉट अँड बॉल. अशोक तरेला मात्र मिळणारी पहिली सफलता परंतु या ठिकाणी जे कार्य राकेश पाटीलला करायचं होतं ते कार्य मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पडलं. 2 सिक्सर 1 चौकार त्या सह्यानं 16 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि 56ला मात्र लागणारी ही 6वा धक्का इथे मात्र आपण पाहत आहोत. टीम योगेश 11 आमने बस संघाला न्यूमॅन इन एट नंबर 8 मंथन आलाय. मंथन तर मला एक षटकार आठवतो ज्यावेळी आर के क्रीडानगरीवरती योगेश मूर्ती चष्यामध्ये संघ बागफुटला होता आणि जरूर 6 धाबाची गरज असताना 2 चेंडूमध्ये तो षटकार मंथननं ठोकला होता आणि तोच मंथन आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. म्हणजे त्याच्याकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. शेवटचे 2 बॉल शिल्लक 56 धावा. स्कोरबोर्ड वरती लोवा फुल टॉस बॉल. इथे चांगला फटका पाहायला मिळाला. चांगला वळवला चांगला फिरवला खरं तर बॅटरनं. डीपमध्ये ऑर्थोडॉक्स मिड विकेटला 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 57 चांगल्या धावा आहेत. आपण चर्चा करत होतो की 60च्या दिशेने वाटचाल करणं गरजेचे आणि सध्या तरी त्याच दिशेनं मार्गक्रमण करत असताना योगेश 11 आमने बी. जरूर चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय योगेश 11 आमने बस संघाला अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी परंतु अशोकनं सुद्धा या ठिकाणी कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू ऑन साईडला उडवला. फटका हवेत. लॉंग ऑन वरती चेंडू सागर तिथे मात्र पाहतच राहिलाय कारण चेंडू लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येणार षटकार जरूर या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकेल. शेवटच्या बॉलवर आलेला षटकार कधीही मोमेंटम त्या संघाच्या बाजूने देत असतो आणि तो मोमेंटम आता इथून नक्की मिळाला असेल योगेश 11 आमने बीला आणि हा षटकार कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो परंतु तो येणारा का सांगेल. धावा झाल्या धावफलकावरती 63 आणि 64चं आव्हान
आता येथून पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी बालगोपाल सोनालेपाडा संघाला. या ऐकूया तोपर्यंत आपण सुमधुर संगीत. आणि एक महत्त्वाची सूचना आहे, जे आमचे कॅमेरामॅन आहेत प्लीज तिथे मात्र कोणीही वर चढण्याचा प्रयत्न करू नका. प्लीज आपण खाली उतरायचं प्लीज. तुमच्यासाठी 3-4 प्रेक्षक स्टँड आहेत मित्रांनो, तिकडे जाऊन तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करा. हरिकेत प्लीज आपण खाली या, कारण त्याला कुठल्याही प्रकारचा तुम्ही प्लीज तिथे डिस्टर्ब करू नका. बाल्कनीवरती जाऊन ही स्पर्धा आनंद घेण्याचा ते प्रयत्न करतायत. खूप मोठं लक्ष आता मात्र या ठिकाणी पार करायचं आहे. 64 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. 30 चेंडूमध्ये इथे मात्र या ठिकाणी हा लक्ष्य मात्र या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. आणि हा लक्ष्य मात्र या ठिकाणी पार केला जाईल की या धावांचं संरक्षण आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये पार आपलेल टीम योगेश 11 आमने बस संघाच्या वतीनं. तत्पुरते जाऊया आपण या ठिकाणी एक सन्मान आहे तो सन्मान इथे संपन्न करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेमध्ये आम्हाला उत्कृष्ट झेल आणि ब्रँडेड शूजसाठी मात्र जरूर त्यांच्या मोलाचं सहकार्य लागणार आहे. देवरुंपाडा गावचे समाजसेवक सन्माननीय रोहिदाजी गोडे यांना आपण इथे सन्मानित करूया. आणि या सन्मान करण्याची विनंती मिस्टर रणजित पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करा. नेहमीच आपण पाहतो योगेश 11 आमने ब संघ असेल किंवा योगेश 11 आमने ए संघ असेल, या संघांसाठी नेहमीच चांगलं योगदान देणारे आमचे आमने गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सुनील शेठ फुलोरे, त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र अनिलजी फुलोरे याचं चांगलं योगदान या दोन्ही संघांना नेहमीच पाहायला मिळत असतो. धीरज आणि सतीश हरड ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि षटकाला सुरुवात करतोय भावेश. पहिल्या चेंडू लिडिंग आहे, चेंडू चालला अगदी फिल्डरच्या डोक्यावर लॉंग स्टॉपच्या दिशेला. सुरुवात लाजबाब झाली, गोड सुरुवात. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. थँक्यू डीजे. जरूर आपण रोहिदाजी गोडे साहेबांना इथे सन्मानित करूया. रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं आम्हाला लाभलेलं आहे. आणि बापगावची चांगले ते समाजसेवक आहेत, त्यांचा शुभ सन्मान उबदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. असंच प्रेम तुमचं आमच्या आयोजकांवरती राहील याचा अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगत आहोत. फ्लाइंग स्टार्ट. अतिशय सुंदर सुरुवात आपण पाहतोय. धीरजच्या बॅटमधून कट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. बॉल आता मागे जातो आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नकार आला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं बॅटर्सना. आता सलामी वीरांमध्ये थोडंसं बदल करण्यात आलं. धीरजच्या सोबतीला सतीश आलेला. धावसंख्या धावफलकावरती 564 धावांचं लक्ष इथे पार करत असताना चौकारानं स्टार्ट मिळाला, म्हणजे एक पॉझिटिव्ह स्टार्ट म्हणूया आपण. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल. नक्षत्र 11 चौधरपाडा ह्या संघासोबत, परंतु इथे विजय कोण मिळवणार. खूप चांगली टोटल 5 ओव्हर्समध्ये तब्बल 63 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरला बॅटर. यावेळेला आपण पाहतोय की कंट्रोल शॉट जॅब करण्याचा प्रयत्न होता, कंट्रोल हुक करण्याचा प्रयत्न होता. सतीश ऑफ द मार्क विथ अ सिंगल आणि टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 6 धावा.
स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवळची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि आपल्याकडे वेळ होती म्हणून आपण षटकं थोडी वाढवली. बाकी की 5 ओव्हर 6 ओव्हरमध्ये ग्रामीण क्रिकेटर्सना एक चांगली संधी मिळते आणि ग्रामीणच नाही तर मी म्हणेल कोणत्याही फॉर्मॅटचं क्रिकेट असू द्या, जेव्हा जास्त षटकांचं स्पर्धा असते किंवा मॅच असते त्यावेळेला संघांना संधी मिळत असते कधी बॅक करण्याची. इथे बघा पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करत असताना मध्ये चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि एकच धाव. स्कोर 1-1 धावेने पुढे नेण्याचा प्रयत्न 7 वर. प्रत्येकी ओव्हर मागे 12 ते 13 धावा इथून जोडाव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी जवळपास 13च समीकरण आहे. हो जरूर. आणि 2 षटकं पॉवर प्ले जे खास राहणार आहेत या सामन्यामध्ये. जर चांगला धाबा इथे सोनारपाडा संघाने जोडल्या तर मात्र आय थिंक नेक्स्ट ओव्हरमध्ये मात्र अटॅकिंग केलं तुम्हाला पाहायला मिळू शकेल. परंतु या ठिकाणी पहा ग्राउंड स्ट्रोक वाईडिश लॉंगॉनला पुन्हा राकेश तिथे आपण पाहतो. पहा जीवाची रान तिथे मात्र करतोय. 2 धावा जरूर तिथे मात्र कंप्लीट झाल्या गेल्या. आणि जेव्हा जास्त षटकांचे सामने असतात तेव्हा मात्र जे आपल्या संघामध्ये युवा खेळाडू असतात, यंगस्टर असतात, त्यांना सुद्धा मात्र आपल्याकडे जो खेळ आहे, जी आपल्याकडे गुणवत्ता आहे ते सिद्ध करण्यासाठी मात्र वेळ मिळत असते. आणि त्या संधीचं मात्र जरूर काही युवा खेळाडू सोनं करत असतात. चांगला प्लॅटफॉर्म आहे. भावेश पुन्हा मार्गस्थ होतोय. कुठ्यापाचा चेंडू होता ऑन साईडला भिडकावला. मिडविकेटला फिल्डर सज्ज आहेत. पकडला झेल टाळ्यांचा गजर, कारण फलंदाज बाद झाला सती सरड. बघा ना 9-1 विश्वासनं देखील 9 धावाच खर्च केल्या होत्या, तेव्हाही 1 गडी बाद झाला होता. आणि इथे आपण पाहतोय की 9-1 स्थिती आपण पाहतोय. म्हणजे बरोबर अगदी कंपॅरिझन मध्ये पहिलं जे षटक आहे ते दोन्ही संघांसाठी 9-9 धावांचं झालेलं आहे. परंतु शेवटची जी 3 षटकं होती तिथे मात्र कमाल केली बॅटिंग करताना. महत्त्वाचं म्हणजे बॅटर राकेश असेल, गीतेश असेल किंवा साहिल असेल, देवेंद्र असेल, सर्वांनी खूप चांगला कॉन्ट्रीब्युशन दिला आणि अखेर 63 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरले ते फर्स्ट इनिंगमध्ये योगेश लेवनामने बी. आणि जरूर 3 षटकामध्ये शेवटचा आपण जर खेळ पाहिला तर सोनारपाडा संघाने तब्बल 46 धावा तिथे मात्र खर्च केल्या आणि तिथूनच मात्र या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलं टीम योगेश लेवनामने बस संघाने. इथे मात्र धाबांचा पाठला करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 9 धाबा इथे जोडल्या. प्रत्येक विकेटसुद्धा मात्र गमावली. 3 धाब्याचं योगदान देऊन सतीश रड माघारी परतला आणि धीरजच्या सोबतीला आता सागर आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर मंथन गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म ऑफ द विकेट. पॉवर प्ले मधील आता हे शेवटचं षटक असेल. यावेळेला स्विच जरूर झाला परंतु स्ट्रोक ऑफर केला नाही त्या ठिकाणी आणि सरळ बॉल निघून जातोय डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि आता इथून दबाव वाढत चाललेला. चांगली सुरुवात मंथनची आपण पाहत आहोत. तर डॉट चेंडूने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न धीरजच्या माध्यमातून केला गेला, परंतु इथे मात्र त्याची विकेट धोक्यात. सॉफ्ट डिस्मिसल. यस आय थिंक डेल ड्रॉप. हो धीरजला या ठिकाणी जीवन दान मिळालेलं आहे. सोपा झेल त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि आता नक्की येणाऱ्या काळामध्ये तो झेल सोडला आहे की सामना सोडलाय तो नक्की समजणार आहे. कारण धीरज एक इन्फॉर्म बॅटर आहे आणि चांगला खेळतो नेहमीच अंडर प्रेशर. परंतु सध्या प्रेशरमध्ये आपल्याला गोलंदाज तिथे पाहायला मिळाला. सहसोबा झेल होता परंतु त्याच्या हातातून मात्र या ठिकाणी चेंडू धरतीवरती दान झाला. रक्तदान करा, कन्यादान करा, मतदान करा आणि ICU मधील पेशंटला जीवनदान द्या. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्या फलंदाजाला जीवनदान देऊ नका. खूप रिस्क आहे. त्याचा नुकसान सुद्धा मात्र अनेकदा आपल्याला होताना पाहायला मिळतोय. फुल टॉस फक्त टर्न केला. चेंडू वेगाने चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. शत्रशक जरूर तिथे पिछा करतायत परंतु त्यांच्या अवकाच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. एकूण 4 धाबा. DRH मात्र आपल्याकडे मागणी केलेली आहे. टीव्ही पंच आता मात्र या ठिकाणी जरूर तिथे पाहणी करतील कारण प्रत्येक संघासाठी 1 रिव्ह्यू आहे ओनली बीमरसाठी. फेअर डिलिव्हरी. कारण अगोदरच पाहिलं तर सॅगी पूर्णपणे थोडासा खाली वाकला होता आणि लूजनर चेंडू पाहिला आपण. अगदी फुल टॉस
परंतु चौकार जरूर आलाय. चौकार सह्यानं 14 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 14 आहे आणि चौकार इथे येणं गरजेचं होता. यावेळेला पुन्हा फुल टॉस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर पूर्णपणे बीट, कीपरही बीट झाला, परंतु मागे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. पंचांचा बाईचा इशारा आला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय 15 धावा. पहिल्या डावाचा विचार केला तर पॉवर प्लेमध्ये फक्त 17 धावा आल्या होत्या आणि त्याच्याच प्रत्युत्तरामध्ये तुम्ही पाहताय तशीच सुरुवात सध्या तरी फलंदाजांना मिळाली आहे. जरूर सेम टू सेम असं वाटतं की पहिल्या डाबाचं कॉफी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की, परंतु या ठिकाणी सोनालीपाडा संघाने जो रिव्ह्यू होता तो मात्र या ठिकाणी गमावला आहे. अनसक्सेसफुल पद्धतीने मात्र आपण पाहिलं. म्हणजे आता तुम्ही पुन्हा डेअरची मात्र मागणी करू शकणार नाहीयेत. गोलंदाज मंथन जबरदस्त लेंथ, अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट चेंडू मात्र इथे पाहायला बोलतोय. जो जीवनदान धीरजला इथे दिला गेलाय, परंतु त्या जीवनदानाचा तो फायदा इथे घेईल की नाही, कारण डावाची सुरुवात त्याने चौकाराने केली, परंतु तदनंतर त्याच्या बाटमधून पाहिलं तर हवेचा धाबा मात्र पाहिला नाही. दुसरा डॉट चेंडू तो खेळतोय डेफिनेटली. आणि यावेळेला किती चांगलं व्हेरिएशन आहे बघा गोलंदाजामध्ये. वर्सटाईल बॉलर आहे, युवा आहेत. मोस्ट ऑफ प्लेअर आपण आमने बी संघाचा विचार केला तर यंगस्टर आहेत, परंतु मॅच्युअर खेळ त्यांनी दाखवलाय. ओ यावेळेला खेचून मारलेला आहे धीरजनं आणि पहिला धमाका, पहिला तडाखा पाहायला मिळतोय. हा षटकार धीरजच्या बॅटमधून. काय जबरदस्त चाबूक चाट तिथे मात्र खेळला गेला. 6 धावा तिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती पाहिल्या. आणि दोन्ही संघांचं जर आपण याची तुलना केली तर पहिल्या इनिंगमध्ये धाबा जोडल्या होत्या 17 आमने ब संघाने, परंतु धाबांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी सोनालीपाडा संघाने 21 धाबा जोडल्या. 64 धाबांचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि आता मात्र विजयासाठी अजूनही 43 धाबांची आवश्यकता. 18 चेंडू शिल्लक आणि दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा आपल्याला भावेश पाहायला बोलतोय. पहिल्या स्पेलमध्ये भावेशच्या कमालीचा षटक हाताळला, 9 धाबा खर्च केला होता, 1 गडी बाद केला होता. आणि दुसऱ्या स्पेलमध्ये एक्झॅक्टली पाहूया की किती धाबा तो खर्च करेल, कारण पहिल्या इनिंगमध्ये आशिषने 15 धाबा खर्च केल्या होत्या आणि 3 षटकामध्ये एक्झॅक्टली 46 धाबा जोडल्या होत्या आमने ब संघाने, परंतु आता या ठिकाणी 3 मध्ये 43 धाबांची आवश्यकता. नेट टू नेट फाईट, टी फूट टॅट, जसा तसा उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोनालीपाडा संघाचा फटका हवेत केला, गॅपमधून चाललाय, लॉंग ऑन आहे, काऊ कोणाला फिल्डर तैनात आहे. शेवटच्या क्षणाला मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण, 2 धाबा जरूर पूर्ण झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 23, लॉस ऑफ 1 विकेट. हाय स्कोरिंग सामना आणि आता हाय व्होल्टेज होत असताना समीर डेफिनेटली हाय व्होल्टेज हा सामना नक्की होणार आहे, कारण हाय स्टँडर्ड हाय प्रोफाईल प्लेयर्स आहेत दोन्ही संघांचा आपण विचार केला तर. गोलंदाजी करताना तुम्ही भावेशला पाहतायत, स्ट्राईक एंडला बॅटर सागर. अर्थातच सॅगी एक स्टायलिश प्लेअर आहे आणि नेहमीच पॉवर प्लेमध्ये तोच इम्प्रोवाइज क्रिकेट खेळत असतो आणि इथे त्याची विकेट मिळाली आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज होतोय बाद, धक्का लागतोय बालगोपाल सोनालीपाडा संघाला. बघा या ठिकाणी विकी केने यांच्याकडनं, विकी केने यांचं असं म्हणणं आहे की आजच्या ग्रुपमधून जर आमने ब संघ क्वालिफाय झाला, आज विकीचा वाढदिवस आहे, तर या संघासाठी एक स्पेशल सरप्राईज पार्टी असणार आहे विकी केने यांच्याकडून. आणि विकीनं तसंही आज दुपारीच मला कॉल केला होता आणि सांगितलं होतं की आजच्या ग्रुपमधून आमने ब संघ क्वालिफाईड होणार आहे. आणि जर क्वालिफाय झालं तर अजूनही त्यांच्यासाठी वाढदिवसा निमित्ताने अजून काय शुभेच्छा असू शकतील. डेफिनेटली धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती तुम्ही पाहताय 23 विकेटचं पतन झालं, खेळाडू बाद झाला. सागर यावेळेला बाद होतोय, त्याला चांगला स्टार्ट मिळाला होता. आता महेश नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. बाळगोपाल सोनालीपाडा संघ थोडासा आता बॅकफुटला अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि हळूहळू बघा आता इव्हनिंग सेशनमध्ये आपण आलेलो आहोत आणि क्राऊड छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचं हेच तर वैशिष्ट्य राहिलंय.
फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणावरती येत असतात, क्रिकेटचा आनंद घेत असतात. कारण मैदानाच्या बाजूलाच तुम्ही पाहतायत कल्याण आणि पडगा शहरांना जोडणारा हा रस्ता आहे आणि तिथून येणारे जाणारे प्रवासी सुद्धा अक्षरशः गाड्या थांबून क्रिकेटचा आनंद घेत असतात. ही क्रेज आहे या भिवंडीमध्ये आणि या परिसरामध्ये क्रिकेटची. हा चेंडू आणखी एक चांगला लेंथ बॉल होता, सर कीपर का हातामध्ये डॉट बॉल. जरूर. आणि आपण जर अगदी मैदानाच्या समोर जर पाहिले तर जय मल्हार कॉम्प्लेक्स सुद्धा आहे, तिथे सुद्धा मात्र अनेक क्रीडा रसिक याच ठिकाणी सायंकाळी 17 आवर्जून स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येत असतात. परंतु या ठिकाणी या भावेशनं मात्र पहिल्या चेंडूवरती महेश पाटीलला पूर्णपणे बीट केलं. जबरदस्त गोलंदाजी, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, आणि हा चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय. आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाजाला मात्र काहीतरी वेगळे करावं लागेल. सागरला मात्र तो स्ट्रोक खेळण्याची आवश्यकता होती का, प्रश्न एक्झॅक्टली आता मला पडलाय. कारण सागर सरळ बांधणे चांगले स्ट्रोक खेळतोय. जरूर आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग त्याचा अगदी फेवरेट झोन आहे. परंतु त्या ठिकाणी पल्लू स्ट्रोक रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पुन्हा लिडिंग एज, परंतु सेफ लँडिंग झालं. चेंडूचा एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव जरूर तिथे मात्र कंप्लीट केली जाईल. आणि ही तिसऱ्या चेंडूवरती महेश पाटीलने धाव कंप्लीट केली. संघाची धावसंख्या 24. अजूनही मात्र विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत. खूपच आता खडतर आव्हान आपण म्हणू शकतो टीम सोनारपाडा संघासमोर. इथे संधी आहे होती, परंतु पाहू शकाल विकेट किपर जरूर चेंडू कलेक्शन केलाय, परंतु शेवटच्या चेंडूवरती एकही धाव भावेशने खर्च केली नाही. भावेशचा आपण स्पेल पहा, 2 षटकांचा त्याने स्पेल हाताळला, फक्त 12 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केले 2. जबरदस्त कामगिरी. 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 24, म्हणजे येणारे 12 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी 20च्या धाव गतीने आता मात्र या ठिकाणी 40 धावा जोडायच्या आहेत. मिशन पाहिले तर कुठेतरी पॉसिबल इम्पॉसिबल आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व गोष्टी पॉसिबल असतात. इथे तुम्ही जर चांगला खेळ केला तर इथून सुद्धा तुम्ही 40 धावांचा पाठलाग करू शकता. पहिला चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. महेश पाटीलचा मी उल्लेख केला होता, लेगबायच्या स्वरूपात ही धाव पाहतोय आपण. या सीझनची तो पहिली मॅच खेळतोय आणि अंडर फ्रेशरमध्ये त्याला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं. कितपत कॅप्टनशिप योग्य आहे समीर? दबाव आहे जरूर, परंतु आता पर्यायी नसेल. दॅट्स वाय महेशवरती विश्वास दाखवण्यात आलेला आहे. आणि तसे महेश एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. मयूर मागच्या सामन्याचा हिरो यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल पूल करण्यात आला. क्षेत्ररक्षक बघतच राहिला बॉलकडे आणि बॉल जरा निघून गेला मिड विकेटच्या बाहेर. षटकार. दादा माणूस छान त्याचं कार्य महान मनाने है तो लेक. दादा माणूस छान त्याचं कार्य महान मनाने है तो लेक. जरूर लेंथ खराब होती ती लेंथ धीरज फाईट करतोय. 1 मॅन आर्मीचा रोल जरूर तो अदा करतोय. 2 षटकार आले, एक चौकार आला त्याच्या बॅटमधून. आता मात्र त्याची विकेट धोक्यात आहे. विकेट किपर चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतोय. झेलबादच्या स्वरूपात धीरज सरे सुद्धा मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम सोनाले पाडा संघाला. उत्तम दादाचं मकरंद स्फूर्तीचे शब्द. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्फूर्तीचे शब्द. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्फूर्तीचे शब्द. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्फूर्तीचे शब्द. ग्रेट शॉट, अतिशय सुंदर फटका होता, परंतु त्या ठिकाणी आपण बघितला खेळाडू बाद झाला. षटकारानंतर न्यूमॅन साहिल आलाय मैदानाच्या आतमध्ये. या जरूर चांगल्या टचमध्ये आहे आणि या सिच्युएशनमध्ये मात्र त्याचा खेळ नेहमीच भरत असतो. पहिला चेंडू फुल टॉसची मात्र त्याला मेजबानी मिळाली. चेंडू चला वेगानं स्क्वेअर लेगच्या दिशेनं मिळतील एकूण 4 धावा. जरा अलग पैटर्न है, आधा सबको लगती है प्यारी. जरा अलग पैटर्न है. खूप मोठा
गॅप पाहिला आपण मिड विकेट स्क्वेअर लाईन मध्ये आणि तोच गॅप तिथे मात्र साहिलने शोधला आणि महत्वाच्या क्षणी मात्र त्या ठिकाणी 4 धाबा त्यांनी प्राप्त केल्या. त्याच धाबांची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे. 8 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 29 धाबांची आवश्यकता. ओ थोडंसं बाकफुटला गेले. अगदी इनफिल्डच्या डोक्यावर केल्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्यामुळे चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. 7-29 समीकरण पाहू शकाल. मयूर आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये एक सफलता जरूर त्याच्या नावावरती राहिली. चांगला खेळ योगेश 11 आमने बस संघाच्या वतीने आपण पाहतोय. व्हॉट अ शॉट क्लास साहिलचा पहा. शॉट ऑफ द इव्हिनिंग, शॉट ऑफ द इव्हिनिंग. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर जात असताना इथे मात्र ठोकल्या 6 धावा. साहिल इज ऑन फायर. लगती है प्यारी ऐसा लागो दिल करेक्ट शॉट आणि हा षटकार या ठिकाणी बघायला मिळाला. जबरदस्त फटका. शॉट ऑफ द इव्हनिंग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला आणि बॉल सरळ फेकून दिला मॉडेलांच्या पलीकडे. 41 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळाल्यात. 41 रन्स ऑन बोट. 6 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 23 धाबांची आवश्यकता. जबरदस्त सामना, हाय स्कोरिंग, हाय व्होल्टेज. जिंकेल कोण? सोनाली पाडा की आमणे, आमणे की सोनाली पाडा? चौधरपाडा संघाच्या विरोधात खेळणार कोण? आणि चौधरपाडा संघ सुद्धा मात्र सामन्याकडे अगदी टकमक डोळ्याने पाहतोय की त्यांना आता पुढील सामना खेळायचा आहे. डेफिनेटली. आणि त्यांच्या विरोधात कोण येणार हे ते आता अगदी जवळून पाहत आहेत. परंतु हा षटकार पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपण बघितलं तर मोमेंटम देताना दिसला, कारण या ओव्हरमध्ये तब्बल 17 रन्स आल्या. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत. आपण पाहतो शेवटचे 6 आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. नवीन गोलंदाज गीतेश सरळ बॅटे लॉफ केलाय. लॉंग ऑन आहे. अगदी स्ट्रेट चेंडू चालला. अगदी बंदुकीतून जेवढ्या वेगाने गोळी निघते तेवढ्या वेगाने महेश पाटीलच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. याचसाठी तर महेश पाटीलला वर पाठवलेला आहे. पण प्रश्न तोच निर्माण केला होता आणि बघा सुरुवात त्याच्याकडनं थोडीशी नाजूक झाली, परंतु आता अंडर प्रेशर त्याच्या बॅटमधून आज चौकार आला. 5 बॉल शिल्लक, 19 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. जिद्द थरारक हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त खेळ सध्या आपण पाहतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. इथे मात्र लाईन एक्झॅक्टली पाहावी लागेल. चुकीची आहे पहा. तुम्ही जर एखाद्या गोलंदाजाच्या समोर जर एखादा मोठा फटका जर एक्झिक्यूट केला तर मात्र जरूर त्याच्या रिदममध्ये चुका पाहायला मिळतात, त्याच्या लाईनमध्ये चुका बिघाड पाहायला मिळतात आणि ती चूक इथे मात्र पाहायला मिळाली. गीतेशमध्ये वाईटची खून इथे पाहिली आणि आता मात्र विजयासाठी 5 मध्ये 18ची आवश्यकता. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, पुल करण्याचा प्रयत्न. हवेत आहे बॉल. विकेट कीपर डाऊन दी बॉल. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन. भंडारी ऐसा लागो दिल की धडकन बनाए अरविंद भंडारी. विकेटचं पतन. महेश पाटील इज गॉन. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमध्ये पाहिला, परंतु थोडंसं स्ट्रगल त्याचा आपण पाहिलं या मॅचमध्ये. या सीझनची तो पहिली मॅच या स्पर्धेमध्ये खेळला गेला आणि त्याच्या बॅटमधून आल्या फक्त 6 धावा. न्यूमॅन फलंदाज आशिष आलाय आणि आता मात्र आशिषला कोशिश करावी लागेल की साहिल वरती आता जबाबदारी वाढलेली आहे. 4 मध्ये 18ची आवश्यकता. तुम्हाला मात्र या ठिकाणी हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. जबरदस्त खेळ दोन्ही संघाच्या वतीने. मात्र या ठिकाणी आतापर्यंत आपण जर पाहिलं समीर तर जवळपास 100च्या आसपास धाबा या एका सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, अगदी बरोबर. पहिल्या डावामध्ये 63 बनल्या होत्या आणि आतापर्यंत आपण पाहतोय की 46 बनलेल्या आहेत. आता 4 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. 4 मध्ये 3 सिक्सर मारावे लागतील. हो, या वेळेला पहिला प्रयत्न तर केलेला आहे आणि तो यशस्वी प्रयत्न आहे. बॉल सरळ जातोय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. असं एकच आहे त्याचा. समीर आता प्रश्न पडलाय जो आपण विचार केला होता पहिल्या इनिंगमध्ये शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला होता त्याचा कधी इम्पॅक्ट पडू शकेल. डेफिनेटली. परंतु अजून 3 बॉल बाकी आहेत आणि 12ची गरज आहे. षटकार आलाय. व्हॉट अ मॅच. थ्रिलर, रोमांच क्रिकेटचा. ओ, या वेळेला थोडासा खाली राहणारा बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न आणि टीव्ही अंपायरकडे आता हा निर्णय सोपवलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. डिसिजन पेंडिंग.
आणि या टीव्ही पंचाचा निर्णय आलाय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. म्हणजे तूपही गेलं आणि तेलही गेलं असं म्हणावं लागेल, कारण आशिष आता नॉन स्ट्राईकला असेल आणि साहिल रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. म्हणजे पुढील 2 चेंडू आता नवीन फलंदाजाला मात्र या ठिकाणी फेस करावं लागतील आणि 2 चेंडूमध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. 4 मध्ये 23 हा कारनामा अक्षयने केला सावधच्या. बालगोपाल सोनालीपाडाची ती स्पर्धा होती, परंतु आता 2 मध्ये 11 करायच्या. दोन्ही षटकार मारावे लागतील आणि त्यासाठी ओमकारला आता फलंदाजी करण्यासाठी पाठवलेला आहे. ओमकार ते काम पूर्ण करणार का? 2 मध्ये 11 करायचे आहेत, 12 करायचे आहेत. जरूर 2 षटकार मात्र या ठिकाणी खेळायचे आहेत. ओमकार वजे जेवढं त्याचं आता मात्र वजन आहे त्यापेक्षा तो जास्त वजन वाढवेल की आपल्या संघाचा. आणि एक्झॅक्टली जबरदस्त सामना इथे मात्र सर्व क्रीडा रसिकांना मात्र पाहायला आपल्याला 5 षटकांचा सामना आपण पाहतो. प्री क्वार्टर फायनल जो जिंकणार आहे तो संघ जरूर सोदरपाडा संघाच्या विरोधात खेळेल. परंतु इथे मात्र या ठिकाणी या चेंडूचं सस्पेन्स काय असेल. गोलंदाज गीतेश मार्गस्थ होतोय. फटका हवेत केला, लॉंग ऑफ आहे डीप मध्ये. चेंडूला चांगलं कलेक्शन आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहिलं. सिंगल धाव आणि विजयासाठी आता मात्र एका चेंडूवरती 11 धावांची आवश्यकता. जर गोलंदाजाने विचार केला तरच या 11 धावा होऊ शकतील. अदरवाईज क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलाही असा चेंडू नाहीये की तुम्ही त्या चेंडूवरती एका चेंडूवरती 11 धावा जोडू शकता. डेफिनेटली. आणि हा लीगल बॉल, शेवटचा बॉल देखील षटकार आला आणि बघा शेवटच्या बॉलवरती आलेला सिक्सर जो होता पहिल्या डावामध्ये तोच या सामन्याचा रिझल्ट आता इथे डिक्लेअर करताना दिसला. आणि अखेर येथे विजय मिळवला योगेश 11 आमने बी न. अभिनंदन आमने बी टीम अँड हार्ड लक बाळगोपाल सोनालीपाडा. जरूर जे आपण चर्चा करत होतो की शेवटचा चेंडूवरती तो षटकार आला तो मात्र जरूर या सामन्यात टर्निंग पॉईंट ठरू शकेल आणि तेच घडलं आय थिंक या ठिकाणी. कारण 4 धावीने मात्र हा सामना गमावला. बाळगोपाल सोनालीपाडा संघाने चांगली फाईट केली. नो डाऊट तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. आणि लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे नक्षत्र सोदरपाडा आणि योगेश 11 आमने ब. गोस टू मॅन ऑफ द मॅच.